आजच लग्न झालेले ईश्वरी नटून थटून बेडवर बसली होती। 5 वर्षाचा ओम तिच्या मांडीवर बसून तिच्या चुनरीला कधी हात लावत होता, तर कधी तिच्या बांगड्या पुढे मागे करत होता, तर कधी तिच्या मंगळसूत्राला हात लावत होता। ओम खूप खुश झाला होता, कारण त्याच्या बाबांनी त्याच्यासाठी आज नवीन आई आणली होती। आईच्या प्रेमासाठी तरसलेला ओम आईला पाहून खूप आनंदित झाला होता। खेळत खेळतच ओम ईश्वरीच्या मांडीवर झोपी गेला। ईश्वरीने त्याला अलगद उचलून बेडवर व्यवस्थित झोपवलं। ईश्वरी ही खूपच गरीब घराण्यातील मुलगी होती। 5 बहिणींपेक्षा सगळ्यात मोठी ईश्वरी होती। तिचे वडील मजुरी करत होते, त्यातूनच सगळ्यांचे ते पोट भरत होते। ईश्वरीच्या लग्नासाठी तिचे वडील खूप दिवसांपासून तिच्यासाठी चांगले स्थळ पाहत होते, पण स्थळे तर येत होती, पण देणं घेणं खूप असल्यामुळे पुढे काही चर्चा होत नव्हती। शेवटी कार्तिकचं स्थळ कोणीतरी त्यांना सांगितलं। शिवाय त्यांना हे पण माहीत होतं की कार्तिक विधुर आहे, त्याला 5 वर्षाचा मुलगा आहे। मुलाला जन्म देतानाच त्याची बायको स्वर्गवासी झाली। कार्तिकने विचार केला होता की तो आता कधीच लग्न करणार नाही, पूर्ण आयुष्य तो त्याच्या मुलाच्या पालनपोषणमध्ये घालवणार आहे। परंतु हे सगळं सोपं नव्हतं। 5 वर्षाचा ओम जेव्हा प्री प्रायमरी स्कूलमध्ये जात होता, तेव्हा त्याला त्याचे मित्र त्याच्या आईबद्दल खूप काही छान छान बोलत होते। त्यांचं आईबद्दल बोलणं ऐकून ओमचं हृदय दुःखी होत होतं। ओम घरी येऊन बाबाला मिठी मारून तो म्हणायचा की बाबा, माझी आई कधी येणार आहे? माझी आई कुठे गेली आहे? या प्रश्नावर कार्तिककडे कोणतंच उत्तर नसायचं। कार्तिक काहीतरी बहाणा सांगून तो विषय टाळत असायचा, परंतु आईच्या प्रेमासाठी तरसलेल्या मुलाचा चेहरा पाहून त्याचं मन तार तार तुटत होतं। कार्तिकची एकुलती एक मोठी बहीण नीता आणि काही नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार कार्तिक आता दुसरं लग्न करण्यासाठी तयार झाला होता। कार्तिकचं सौम्य रूप आणि त्याचे संस्कार पाहून ईश्वरीचे वडील त्याच्यासोबत आपल्या मुलीचं लग्न लावून देण्यासाठी तयार झाले। ईश्वरीला जेव्हा कार्तिकच्या स्थळाबद्दल कळाले, तेव्हा तिला खूप मोठा धक्का बसला, कारण ईश्वरीने तिच्या होणाऱ्या नवऱ्याबद्दल खूप सारे स्वप्न रंगवले होते, परंतु तिच्या आयुष्यात आता एक विधुर असा नवरा येणार होता आणि शिवाय त्याला 5 वर्षाचा मुलगा पण आहे। घरातली परिस्थिती पाहून आणि वडिलांच्या इच्छेचा मान राखून या लग्नासाठी ईश्वरी तयार झाली। ईश्वरीने मनावर दगड ठेवून विचार केला की कदाचित हेच माझं आयुष्य असेल। लवकर ती कार्तिकची नवरी बनून त्या घरी आली। ॲडजस्टमेंट करून ईश्वरीने कार्तिकच्या घराला आपलं घर मानलं। तिने मनातल्या मनात विचार केला होता की ती कार्तिकला खूप प्रेम देणार आणि लहान ओमला पण आईच्या प्रेमा एवढेच प्रेम देणार। ईश्वरी ओमवर खूप मनापासून प्रेम करत होती। ती प्रेमाने त्याच्या डोक्यावरून हात फिरवत होती, कधी त्याच्या कपाळाचे चुंबन घेत होती, तर कधी त्याला घट्ट मिठीत घेत होती। त्यामुळे ओम खूप खुश होत होता। पण पूर्ण लग्नामध्ये कार्तिकची मोठी बहीण नीता जरा उदास होती। कदाचित तिला तिच्या पहिल्या बहिणीची आठवण येत असेल। गृहप्रवेश करत असताना ओम पळत आला आणि ईश्वरीला आलिंगन घालत म्हणाला की माझी आई आली आहे, आता मी पण माझ्या सुंदर आईला माझ्या सर्व मित्रांना दाखवणार आहे। ओमचं प्रेमळ आपुलकीचं बोलणं ऐकून ईश्वरी इमोशनल झाली। तिने लगेच ओमला उचलून कडेवर घेतलं। ओम झोपी गेल्यावर ईश्वरी उदास खोलीमध्ये तिच्या नवऱ्याची वाट पाहत होती, कारण खूप वेळ झाला तिचा नवरा कार्तिक खोलीमध्ये आला नव्हता। थोड्या वेळाने कार्तिक खोलीमध्ये आला। तिच्यापासून लांब अंतरावर बसून तिला म्हणाला की हे बघ ईश्वरी, आता जे काही मी तुला सांगत आहे त्याला काळजीपूर्वक ऐक। हे बघ, मी हे लग्न फक्त ओमसाठीच केलं आहे, कारण त्याला आईचं प्रेम पाहिजे होतं। मी माझ्या पहिल्या बायकोवर खूप प्रेम करत होतो आणि अजून पण तिच्यावर खूप प्रेम करत आहे। तिला विसरणं मला संभव होणार नाही। मला माफ कर ईश्वरी, मी एका नवऱ्याचं कर्तव्य निभावू शकणार नाही, पण हां, तुला वचन देतो की या घरात तुला कधीच त्रास होणार नाही। या घरात तुला सगळ्या सुखसुविधा मिळतील। ठीक आहे, आता तू झोपी जा, खूप रात्र झाली आहे। त्याने बेडवरची उशी घेतल्याने सोफ्यावर जाऊन झोपी गेला।
इकडे ईश्वरी मूर्ती बनल्यासारखी एकटं कार्तिककडे पाहत होती. तिला हा धक्का सहन झाला नाही. एक वेळ तिला असं वाटू लागले की सगळं सोडून माहेरी जावावं. जर मला बायकोचा अधिकार द्यायचाच नव्हता तर कशामुळे माझ्यासोबत विवाह केला. पण एका क्षणात तिच्या डोळ्यासमोर असक्षम आईवडिलांचा चेहरा फिरू लागला. तिला कळाले की किती मुश्किलीने आपल्या वडिलांनी हे लग्न लावून दिले आहे. परत तिच्या डोळ्यासमोर तिच्या लहान 4 बहिणी पण येऊ लागल्या. जर ती अशीच माहेरी गेली तर तिच्या 4 पण बहिणीच्या आयुष्यावर काय परिणाम होईल हे तिला कळत होतं. नियतीने हेच आयुष्य लिहिलेले आहे असा विचार करून ईश्वरी शांत बसली. लग्नाच्या दुसऱ्या दिवशी तिची नणंद नीता पण तिच्या घरी जाण्याची तयारी करू लागली. कार्तिक तिला 1-2 दिवस राहण्यासाठी बोलत होता, पण नीता त्याला काहीतरी काम आहे म्हणून सांगत होती. वेळ असाच पटपट जाऊ लागला. बघता बघता त्यांच्या लग्नाला 4 महिने झाले. ईश्वरीने तिच्या परीने, तिच्या प्रेमाने, तिच्या स्नेहाने सगळ्यांना प्रसन्नित केलं होतं. ओमला तर आनंदाचा सागर मिळाला आहे. अशा प्रकारे तो त्याच्या आईला ईश्वरीला पाहून खुश होत असायचा. ओम आईच्या हातूनच जेवण करत होता. आईच्या हातूनच सगळे कपडे घालत होता. शाळेत जाण्यासाठी पण आईकडूनच तयार होत होता. शिवाय मोबाईलमध्ये गोष्टी न बघता तो आईकडूनच गोष्टी ऐकत होता. ईश्वरीला त्याने पूर्णपणे आईच्या रूपात स्वीकारलं होतं. ईश्वरी पण त्याच्यावर एवढं प्रेम करत होती की तिच्या मनात हा कधीच विचार येत नव्हता की हा माझा मुलगा नाही, याने माझ्या पोटातून जन्म घेतला नाही. कधी कधी तिला वाटत होतं की हा माझा खरंच सख्खा मुलगा आहे. ईश्वरीचं थोडंसं शिक्षण झालं होतं, पण तिला बऱ्यापैकी लिहिता वाचता येत होतं. त्यामुळेच ती तिच्या परीने ओमला शिकवण्याचा प्रयत्न पण करत होती. पूर्ण दिवस ओमच्या पुढे मागे करतच ईश्वरीचा जात होते. कार्तिक पण ओमची खूप काळजी घेत होता. पण रात्रीच्याला कार्तिक जेव्हा रूममध्ये येत असायचा आणि उशी घेऊन सोफ्यावर झोपत असायचा तेव्हा मात्र ईश्वरीचं हृदय फार दुःखी होत होतं. पण ईश्वरी तिच्याकडून आपल्या नवऱ्याचं हृदय जिंकून घेण्याचा खूप प्रयत्न करत होती. कार्तिक न सांगताच त्याची सगळी कामे ईश्वरी करत होती. त्याला लागणाऱ्या सगळ्या वस्तू तो न सांगताच त्याच्यासमोर ती आणून देत होती. त्याच्या आवडीचा स्वयंपाक पण ती बनवत होती. पण अजून पण कार्तिक ईश्वरीला आपल्या पत्नीच्या रूपात स्वीकार करू शकला नाही. सुट्टीचा दिवस होता, त्यामुळे कार्तिक घरीच होता. त्याला उठायला जरा उशीर झाला. त्याने उठून पाहिले तर ईश्वरीने गुलाबी रंगाची साडी घातली होती. त्यात ती खूप सुंदर दिसत होती आणि ती तुळशीला पाणी अर्पण करण्यासाठी कलश घेऊन बाहेर चालली होती. कार्तिक ईश्वरीचे हे सौम्य रूप पाहून एका जागी स्थायिक झाला. अचानक ईश्वरीने जेव्हा कार्तिककडे पाहिले तेव्हा दोघांची नजरानजर झाली. पण कार्तिकने लगेचच त्याची नजर दुसरीकडे वळवली. पण ईश्वरीने त्याच्या डोळ्यामध्ये लगेचच तिच्याबद्दल त्याच्या मनात असणारी प्रशंसा पाहिली होती. आज ईश्वरीचं हृदय आनंदाने भरून निघाले. कदाचित तिच्या सफलतेच्या मार्गाकडे हे एक पाऊल आहे असं आपण गृहीत धरू शकतो. नाश्ता करून झाल्यावर ईश्वरी ओम सोबत खेळू लागली. दूर बसलेला कार्तिक पण त्या दोघांकडे पाहत गालातल्या गालात हसत होता. आपल्या बाबाला हसताना पाहून ओम पळत गेला आणि बाबाच्या हाताला पकडून घेऊन आला आणि म्हणाला की बाबा तुम्ही पण आमच्यासोबत खेळा ना. ओमच्या बोलण्याला तो नकार देऊ शकला नाही आणि ते तिघे मिळून खेळू लागले. आज पूर्ण दिवस त्यांनी आनंदाने घालवला होता. आज कार्तिकच्या चेहऱ्यावर पण वेगळी चमक आली होती. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी जेव्हा कार्तिक ऑफिसवरून घरी आला तेव्हा ईश्वरी त्याच्यासाठी चहा घेऊन आली. चहा घेत असताना कार्तिक तिला म्हणाला की आज खूप मी थकलो आहे. आमचा नवीन बॉस आला आहे, त्यामुळे त्याला सगळं काही समजवण्यात वेळ जात आहे. ईश्वरीचं मन खूप आनंदित झालं, कारण पहिल्या वेळेसच काही गोष्टी त्याने तिला शेअर केल्या होत्या. आपल्या नवऱ्यामध्ये झालेला बदल पाहून ईश्वरी खूप खुश राहू लागली. एके दिवशी ऑफिसवरून कार्तिक खूप थकून घरी आला आणि जेवण लवकर करून तो झोपण्यासाठी गेला. इकडे किचनमध्ये ईश्वरी राहिलेलं काम करत होती. काम करून झाल्यावर जेव्हा ती खोलीमध्ये गेली तेव्हा तिने पाहिलं की कार्तिक बेडवरच ओमपाशी झोपी गेला होता. काही वेळ तर ईश्वरी
काय करू म्हणून विचार करत तिथेच उभी राहिली. ती हळूच बेडपाशी गेले आणि उशी घेऊन सोप्यावर झोपायला चालले. ईश्वरीच्या पावलांचा आवाज ऐकून कार्तिक झोपेतून उठला आणि म्हणाला की, ईश्वरी, काही हरकत नाही, तू पलीकडच्या साईडला झोपू शकतेस. कार्तिकचं बोलणं ऐकून ईश्वरी आश्चर्यचकित झाली. कार्तिक तर झोपी गेला, पण इकडे ईश्वरीला आनंदाने झोप लागली नाही. सकाळच्या वेळी जेव्हा ईश्वरी त्याला टिफिन देऊ लागली तेव्हा कार्तिक तिला म्हणाला की, तुला तर मी हे सांगायला विसरलो की काल नीताताईचा फोन आला होता. ती 10-12 दिवस इथे राहण्यासाठी येणार आहे. उद्या संध्याकाळपर्यंत ती इथे येईल. तू तिच्या राहण्याचा व्यवस्थित बंदोबस्त कर. ठीक आहे, आता मी जातो, मला उशीर होत आहे, असं म्हणून कार्तिक निघून गेला. दुसऱ्या दिवशी नीता घरी आली. ईश्वरी खूप मनापासून नीताचं स्वागत करत होती, पण एकदा पण नीताने ईश्वरीकडे लक्ष दिलं नाही. ती तर फक्त कार्तिक सोबत आणि ओम सोबतच बोलत होती. तिचे हे रूप पाहून ईश्वरी जरा नाराज झाली, पण लगेचच तिने तिच्या चेहऱ्यावर हसू आणले. ती तिच्या कामामध्ये गुंतली. रात्रीचं जेवण बनवून झाल्यावर सगळ्यांसाठी जेवणाला बोलवण्यासाठी ईश्वरी खोलीमध्ये जाऊ लागली. तेव्हा तिने ऐकले की नीता कार्तिकला काहीतरी बोलत होती. ती त्याला म्हणाली की, घरात पूर्ण कायापलट का केली आहे? कार्तिक म्हणाला, नीताताई, सगळ्यांचा विचार करून ईश्वरीने घरात थोडाफार बदल केले आहेत. अरे कार्तिक, तू खूप भोळा आहेस. हळूहळू ती तुझ्यासोबत प्रेमाने बोलून सगळं काही तिच्या कब्जामध्ये करेल. नंतर तू फक्त तिच्या पुढे नतमस्तक होशील. अरे, तुला तर मी सांगितलं होतं की माझ्या मैत्रिणीच्या ननंदसोबत लग्न कर. ती घटस्फोटीत असली म्हणून काय झालं? तिच्याकडे खूप पैसा होता. नीताच्या बोलण्यावर कार्तिक रागाला गेला आणि म्हणाला, हे काय बोलत आहेस ताई? पहिली गोष्ट, मला तुझ्या मैत्रिणीच्या ननंदसोबत अजिबात लग्न करायचे नव्हते, कारण तिचा स्वभाव खूप उग्र होता. ती खूप स्वतंत्र मुलगी होती. ती तिच्या मनाने सगळं आयुष्य जगत होती. मला तर अशी मुलगी पाहिजे होती जी माझं घरदार आणि माझ्या मुलाला चांगलीच सांभाळेल, आणि ते सर्व गुण मला ईश्वरीमध्ये दिसले. म्हणून तर मी तिच्यासोबत लग्न करण्यासाठी तयार झालो. आणि तुला माहीत आहे ताई, तिने खरंच या घरात आल्यावर सगळ्यांना आपलं मानलं आहे. हे बघ कार्तिक, एक ना एक दिवस ईश्वरी तिचं खरं रंग तुला दाखवत असते. अचानक ईश्वरी आतमध्ये आली आणि त्यामुळे दोघे पण शांत झाले. ईश्वरीला दुःख तर फार झालं होतं, पण ती आनंदाने म्हणाली की जेवण तयार आहे, जेवाय चला. तिने खूप प्रेमाने सगळ्यांना जेवण वाढले आणि ओमला ती प्रेमाने तिच्या हाताने भरवू लागली. मात्र नीताला हे काही बघवले नाही. ती ओमला म्हणाली, इकडे ये ओम, मी तुला जेवण भरवते. पण ओम म्हणाला की नाही आत्या, मी तर माझ्या आईच्याच हातून खाणार आहे. नीता काही म्हणाली नाही, परंतु ती मनातल्या मनात ईश्वरीवर खूप जळू लागली. कार्तिक मात्र या गोष्टीवर गालातल्या गालात हसत होता. आता रोज अशा प्रकारे नीता ओमला आणि कार्तिकला ईश्वरीपासून दूर राहण्यासाठी सांगत होती. ईश्वरीला सगळं काही कळत होतं, पण तरी पण ती शांत राहत होती. कार्तिक पण मोठी बहीण आहे म्हणून या नात्याने गप्प बसत होता. एके दिवशी दूध नव्हते, दूध संपलं होतं. कार्तिक घरी येण्याची वेळ पण झाली होती. कार्तिक आल्यावर त्याला चहा बनवण्यासाठी घरात दूध नव्हते. ईश्वरी नीताला सांगून दुकानात दूध आणण्यासाठी गेली. जेव्हा ती दूध घेऊन माघारी आली तेव्हा तिने पाहिलं की नीता ओमला मांडीवर घेऊन बसली होती आणि ओमला सांगत होती की हे बघ बाळा, तू तुझ्या ईश्वरी आईला नेहमी आई आई म्हणत असतो ना, ती तुझी आई नाही, ती तर चुडेल आहे. एक दिवस ती तुला गोड बोलून खाणार आहे. ही तुझी आई नसून तुझे सावत्र. ती पुढे काही बोलणारच होती तोपर्यंत ईश्वरी मोठ्याने नीताताईवर ओरडली. ती म्हणाली की बाद झालं नीताताई, एवढ्या दिवस तुम्ही माझ्या विरुद्ध जे काही बोलत होता ते मी सहन केलं, परंतु आज तुम्ही माझ्या मुलाला माझ्या विरुद्ध भडकवत आहात ते मी सहन करणार नाही. तुमच्यामुळे माझ्या मुलाच्या मनावर काही जरी परिणाम झाला तर मी काय करेल हे मी तुम्हाला सांगू शकत नाही. इकडे नीता रागाने आगीचा गोळा बनली. ती ईश्वरीला म्हणाली की तुझी हिंमत कशी झाली?
मला बोलण्याची गावढळ आहेस, अडाणी आहेस आणि माझ्यापुढं तोंड चालवत आहेस. भिकारीच्या खानदानातून आली आहेस आणि इथे येऊन तुला खूपच पंख फुटले आहेत. माझ्या मनात आले तर या 2 मिनिटात तुला या घरातून हाकलून देऊ शकते. कार्तिकला घरी येऊ दे, मग तुझं डोकं ठिकाणावर आणते. नीता रागाने ईश्वरीला मारायला पुढे निघालीच होती. तोपर्यंत पाठीमागून कार्तिक आला आणि त्याने नीताचा हात पकडला आणि दुसऱ्या हाताने ईश्वरीला त्याने लगेच जवळ घेतले आणि तिला घट्ट मिठीत घेतले आणि तो नीताला म्हणाला, ताई, जेव्हापासून तू आली आहे तेव्हापासून फक्त आमच्या मनात ईश्वरीबद्दल विषच पेरत आहेस. तुला तुझ्या भावाचं घर आनंदित आहे हे पाहवत नाही का? तू हे सगळं का करत आहेस? याच्यासाठीच ना की मी तुझ्या पसंतीच्या मुलीसोबत लग्न केलं नाही. मी त्या मुलीसोबत का लग्न करू? पूर्ण आयुष्य तिच्यासोबत मला घालवायचं होतं, तुला नव्हतं घालवायचं. तू तर मला ईश्वरीबद्दल वाईट बोलतच होती, पण आज तू तर ओमच्या मनात पण ईश्वरीबद्दल काही बाई भरवू लागली. त्याच्या मनात आईचं प्रेम निर्माण झालं आहे. तो आईच्या प्रेमासाठी तरसला होता. आता ते प्रेम त्याला मिळत आहे, तर तू ते प्रेम त्याच्याकडून हिसकावून घेण्याचा प्रयत्न करत आहेस. त्याचं बालमन आहे, त्याच्या मनात त्याच्या आईबद्दल विष पेरलं आहेस. आणि हो, जोपर्यंत मी आहे तोपर्यंत माझ्या पत्नीला कोणी वाईट बोललेले तर मी ते आता सहन करणार नाही. हे विसरू नकोस की आता ईश्वरी माझी बायको आहे आणि तिच्यासोबत मी खुश आहे. तू आनंदाने तुझ्या भावापाशी आली आहेस तर आनंदाने इथून जा. विनाकारण घरात कलेश निर्माण करू नकोस. ईश्वरीबद्दल वाईट बोलून या घरात अशांती आणि वाईट वातावरण निर्माण करू नकोस. नीता काही वेळ कार्तिककडे विस्तारित दृष्टीने बघू लागले आणि शांतपणाने तिच्या खोलीत निघून गेली. इकडे कार्तिकने मगापासून जेव्हा ईश्वरीला मिठीत घेतले होते तेव्हापासून ईश्वरी रडत होती. तिच्या रडण्यामुळे त्याचा शर्ट पण भिजला होता. कार्तिकने ईश्वरीचा चेहरा हाताने पकडून वरती केला आणि तिच्या कपाळाचे चुंबन घेत तिला म्हणाला की ईश्वरी, अजिबात रडू नकोस. तुझा नवरा आता तुझ्यासोबत आहे आणि तुझा पूर्ण हक्क तुला देणार आहे. आणि लगेचच ओम पण पळत आला आणि त्याने त्याच्या आईला आलिंगन घातले. हे सगळं पाहून अचानक ईश्वरी रडत रडत हसू लागली आणि तिची अवस्था पाहून कार्तिक आणि ओम पण तिला हसू लागली. कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.